जय श्री स्वामी समर्थ. नमस्कार मंडळी. दत्तकृपा झाली तर आयुष्याचे सोनेच होईल अशी सद्भक्तांची भावना असते. यासाठी ते विविध ग्रंथांचे स्तोत्राचे पारायण करतात, जपजाप्य करतात. परंतु ज्यांच्याकडे तेवढाही वेळ नाही, त्यांनी आपल्या मायबोलीतले हे सुंदर कवन म्हणावे आणि दत्तगुरूंकडे मागणे मागावे. अनसूयेच्या सुता, दत्ता तुझा चिरे आसरा, सद्गुरु राया तुझ्या कृपेचा सतत वाहू दे झरा. कपट केश घरुनी गुरु तुम्ही अति घरी आले, पतिव्रतेच्या पुण्याईने बाळ तिथे झाले. भक्तासाठी जन्मही तुमचा, भक्ता उद्धारा. वांझे चिती भक्ती पाहुनी, दिदले संततीला. दुग्ध कोणीले भिक्षेसाठी, वृद्धचे महिषाला. वेल उपटोनी कुंभ अर्पिला, भक्ताला द्विजवरा. अन्न अल्पची तुझ्या कृपेने, सहस्त्र बीज जेविले. मूर्ख ब्राह्मणा भुवनेश्वरीला ज्ञान प्राप्त झाले. अष्टही रूपे दीपवाळीला, दाविले शिष्यवरा. अल्पमतीने पुष्प गुंफिले, साक्ष पटाया जरा. विनहू अनंता दर्शन द्यावे, जोडून आपले करा. अंत नका हो बघू, नका होई या हो या सत्वरा. किती पवित्र भक्तीने उथंबलेले शब्द, साधेच परंतु प्रभावी. गीतकार अनंत वैद्य यांनी अगदी मनापासून रचिले आहे जी ओतून. गुरुचरित्राचे सारच, सर्व अध्यायांची दखल घेतलेले अद्भुत मिश्रण. जणू दत्त बावलीच मनाचा ठाव घेणारे हे काव्य. अवीट गोडीचा निर्मल श्रवणानंद, ते वातावरण पवित्र मंगलमय होऊन जात असे. ही आळवणी अगदी मनापासून असल्याने वेगळी प्रार्थना करायलाच नको. एक दिव्य अनुभव. गुरूंच्या चरणाशी मन एकरूप होते. भक्तीने भरलेले व भारावलेले ते सूर. किती सुंदर ही स्वरपूजा, सर्वांग मोहरून आल्याशिवाय राहणार नाही. कृतज्ञतेने भरल्या हृदया, शिश चुकवून ठेवितो पाया. अगणित वंदन तुझं सद्गुरुराया. परीक्षा ही ज्याची घ्यायची त्याच्या नकळत घ्यायची असते हे भान न विसरता आपण आपली ओळख पुसून वेगळ्याच वेशात येऊन वेगळीच अभूतपूर्व मागणी करून भोजन मागितले. परंतु ते मागताना भिक्षेकऱ्याच्या सवाईप्रमाणे आपण ते भिक्षांनही म्हणालात आणि हसलात. पतिव्रता व व्रतस्थ असलेल्या त्या पवित्र शुद्ध सच्चरित्र असलेल्या असूया नसलेल्या स्त्रीने आपले इंगित ओळखले आणि आपली इच्छा पूर्ण केली. आपल्याला केवळ स्वतःला माता समजून, नाहीतरी तिला मातृयोग हवाच होता, जो तुम्ही पुरवलात आणि तिची बाळे झालात. ह्याच स्मरणी वृत्तीला लोक चमत्कार म्हणतात आणि नतमस्तक होतात. संकटकाळी नडगमगतात त्या संकटाला तोंड देणे म्हणजेच निभावून नेणे हे केवळ एक स्त्रीच करू जाणे. पुराणाचे वा इतिहासाचे दाखले तेच सांगतात. अशा वेळी पुरुष लटपटतात, स्त्री निभावून नेते. ज्या भक्तांना गुरुचरित्र वाचण्याची आस आहे पण वेळ नाही, त्यांनी केवळ एकदाच हा झरा म्हटला तरी डोळ्यासमोरून सर्व अध्याय जसर एखाद्या चित्रपटाप्रमाणे येतील आणि वाचण्याचे अपूर्व समाधान लाभेल. पुण्यहीन अवधूत चिंतन श्री गुरुदेव दत्त. अशाच नवनवीन माहितीसाठी चॅनलला सबस्क्राईब करा. धन्यवाद.